अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार श्रोते हो. आपणास कबूल केल्याप्रमाणे समर्थ रचित श्री भीम रूपी महारुद्र या स्तवन हनुमंताच्या काही चिंतन प्रकट करावं अशी एक अंतस्थ प्रेरणा आहे. आणि आपण नुकतंच श्री राम रक्षेचं चिंतन केलेलं आहे. प्रभू रामचंद्राकडे जाण्यासाठी हनुमंत नावाच्या किल्लीची अत्यंत आवश्यकता आहे. हा आपण भाग पाहिलेला आहे. राम रक्षा म्हटल्यानंतर भीमरूपी महारुद्र हे स्तवन म्हणावं असाही एक अलिखित प्रघात पडून गेलेला आहे. कारण हनुमंत प्रसन्न असतील, हनुमंताचं सहाय्य असेल तरच आम्हाला श्रीरामाच्या हृदयामध्ये प्रवेश मिळणार आहे. ही गोष्ट आम्ही विचारात घेतली पाहिजे. या दृष्टीनं भीमरूपी महारुद्र या अष्टकाचं चिंतन करण्याचा यथामती मी प्रयत्न करणार आहे. नेहमीप्रमाणे आपल्या आशीर्वादाची याचना करून मी नमनाला प्रारंभ करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अंजनी गर्भसंभूतो वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमंताय नमो नमः. नमस्कार. भीमरूपी महारुद्र या अष्टकावरती काही चिंतन प्रगट करण्यापूर्वी आजच्या या पहिल्या प्रवचनामध्ये हनुमंताची उपासना किती महत्वाची आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. हनुमंत अत्यंत अत्यंत श्रेष्ठ दैवत आहे. तुम्ही शैव असा किंवा वैष्णव असा दोन्ही संप्रदायामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा हनुमंत देवता अत्यंत प्रिय आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी हनुमंताला भक्तिशास्त्रातलं आचार्य मानलेलं आहे. हे आपण रामरक्षेच्या निमित्ताने अनेक वेळा बघितलेलं आहे. शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. भक्तिशास्त्रातले आचार्य श्री हनुमान आणि गोपिका यांना मानलेलं आहे. हे सर्व श्रुत आहे. शैव संप्रदायामध्ये तर हनुमंताला मानायलाच हवे, कारण भगवान शिवाचे हनुमान हे 11वे रुद्र मानले गेलेले आहेत. आता बघा, ही जी वैष्णव संप्रदाय आहे, कट्टर वैष्णव संप्रदाय, की जो शिवरात्रीला पुरणाची पोळी करून खाण्याचा प्रघात या कट्टर असलेल्या वैष्णवांच्या मध्ये आहे. पण यामध्ये कुठेतरी एकविधा भक्तीचा भाग आहे. त्या वेळेला त्या काळामध्ये तो एकविधा भक्ती म्हणून योग्यही असेल, त्याच्यावरती काही प्रतिक्रिया व्यक्त करावी हा अधिकार माझा नाही. पण हे कट्टर वैष्णव सुद्धा हनुमंताला मानतात. याचं कारण वैष्णव संप्रदायातले मध्वाचार्य हे हनुमंताचे अवतार मानले गेलेले आहेत. हनुमंताचे अवतार वायुपुत्र एक हनुमान, एक नंबर 2 वायुपुत्र भीम आणि तिसरे मध्वाचार्य असे हनुमंताचे अवतार मानले गेलेले आहेत. हनुमंताची उपासना श्रेष्ठ आहे असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा ती सर्व संप्रदायाला संमत आहे. ती एका बलाची उपासना आहे, ती शक्तीची उपासना आहे, ती ब्रह्मचार्याची उपासना आहे. आणि हनुमंत आपण बघितलेलं आहे की रामचंद्रांच्या कडे प्रवेश करण्यासाठी ते एक महाद्वार आहे. केवळ हनुमंताची उपासना सुद्धा प्रभू रामचंद्राची उपासना ठरते
असे माझे सद्गुरू मला सांगायचे. माझ्या सद्गुरूंचं म्हणणं असं आहे की हनुमंताच्या कपाळाला तर आपण गंध लावतोच, कपाळाला गंध लावताना ती हनुमंताची पूजा झाली. परंतु हनुमंताच्या छातीवर गंध लावलं की राम, लक्ष्मण, सीता या तिघांची एकत्रित पूजा तुम्ही केली आहे हे तुम्हाला फळ मिळतं. हनुमंताच्या शेपटीला गंध लावलं की देवी पार्वतीची पूजा तुम्ही केली आहे हे तुम्हाला फळ मिळतं. हनुमंताच्या बोटाला तुम्ही गंध लावलं उजव्या हाताच्या की तुम्ही रामकथेला गंध लावलं हे फळ तुम्हाला मिळतं. कारण हनुमंताच्या उजव्या हाताचा बोट जे आहे ते हनुमंताच्या हातामध्ये सदैव रामकथा आहे आणि त्याची जी बोट आहे ती सदैव त्या रामकथेवरून फिरतायत. अशी एक सुंदर कल्पना हनुमंताच्या बाबतीमध्ये मानली गेलेली आहे. ज्यांनी ज्यांनी हनुमंताची उपासना केलेली आहे आणि ज्यांना ज्यांना हनुमान कृपेचा प्रसाद लाभलेला आहे ते हनुमान किती श्रेष्ठ आहेत हेही आपल्याला बघावं लागणार आहे. समर्थ रामदासांनी जेव्हा 13 कोटी रामनामाचा संकल्प सोडला आणि अत्यंत एकाग्रतेनं समर्थांच्या 13 कोटी रामनामाला जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा पहिल्या दिवसापासून जवळच्या एका झाडावरती एक वानर येऊन बसायचं. समर्थांच्या या जपाचं अवलोकन करायचं आणि असं म्हटलं गेलं आहे की समर्थांचा 13 कोटीचा जेव्हा संकल्प पूर्ण झाला तेव्हा ते वानर, त्या वानरानं आपल्या भीमरूपी मध्ये म्हणजे महाकाय देहाच्या माध्यमातून समर्थांना दर्शन दिलं आहे आणि समर्थांना आपल्या हृदयामध्ये आणि दोन्ही हे हृदय एक झाले. द्वैतन मोडिता केले आपुणा ऐसे अर्जुना असं जे समर्थ आणि गीता असं जे माऊली म्हणतात त्याचं प्रत्यंतर हे दोन्ही हृदय एक झाले आणि आम्ही समर्थांना हनुमंताचे अवतार म्हणू लागलेलो आहेत. एक नारायण ठोसर नावाचं बाळक एका कपारी घरातल्या कपाटामध्ये लपतं काय, लोक शोध घेतात काय आणि कपाटामध्ये सापडल्यानंतर काय करतोय असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा हा बालक म्हणतो चिंता करतो विश्वाशी चिंता करणारा हा बालक हनुमंताच्या कृपेनं स्वतःच्या बळावरती, स्वतःच्या जिद्दीनं, स्वतःच्या प्रबळ संकल्पानं समर्थ रामदास झालेले आहेत. ही गोष्ट हनुमंताच्या उपासनेचं श्रेष्ठत्व समजावून सांगणारी निश्चित आहे. संत तुलसीदासांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला संत तुलसीदास जे एक सामान्य गृहस्थी होते, लग्न झाल्यानंतर बायको जेव्हा माहेरी गेली आहे तेव्हा बायकोशिवाय करमत नाही अशी अवस्था असलेले तुलसीदास बायकोच्या भेटीच्या ओढीनं माहेरी गेलेल्या बायकोला भेटायला जाण्याच्या निमित्ताने अपरात्री घर सोडतात काय. असं म्हटलं गेलं आहे की वाटेमध्ये एक नदी आहे फार मोठी, या नदीला पूर आहे, पण बायकोला भेटण्याची त्याची जी उत्सुकता आहे ती एवढी प्रबळ आहे की सगळ्या प्रकारच्या अडथळ्यांना पार करून येण केन प्रकारेण बायकोला भेटण्याचा त्यांचा निश्चय दृढ आहे. मराठीत सांगायचं झालं तर कम व्हॉट मे बी, कारण ही पटकन समज सगळ्यांना अलीकडची, ही मराठी अलीकडची काळातली जी आहे ही पटकन समज, कम व्हॉट इट मे बी. तुलसीदास त्या नदीच्या काठावर आल्यानंतर वास्तविक तिथं एक प्रेत वाहत आलेलं होतं, पण या बायकोच्या ओढीनं एका विशिष्ट मानसिक स्थितीमध्ये असलेल्या तुळशीदासांना हे प्रेत दिसलं नाही तर हा एक ओंडका आहे असं वाटलं आणि या ओंडक्याचा आधार घेऊन संत तुळशीदास पहिलं तीरावरती गेलेले आहेत. पहिलं तीराला गेल्यानंतर माहेरी बायकोच्या गेलेले आहेत. जावयाने इतक्या रात्री येणं आवडणार नाही म्हणून वेगळ्या मार्गानं
बायको ज्या वरच्या खोलीमध्ये झोपली असेल त्या खोलीच्या बाहेरूनच आपण उंच चढून त्या खिडकीत जायचं, बायकोला हाक मारायची आणि घरामध्ये प्रवेश करायचा. अशा जिद्दीनं तुलसीदास महाराज जेव्हा चढण्यासाठी काही आधार मिळतोय काय असं पाहत होते, एवढ्यात त्यांना एक दोर दिसला आणि त्यांच्या उत्कंठेनं त्यांच्या जिद्दीनं त्या दोराला धरून खिडकीपर्यंत पोहोचले. बायकोला हाक मारली, बायको आली आणि पाहतात जर तो दोर नव्हता तर तो एक विशाल महान असा प्रकारचा मोठा सर्प होता, असंही चरित्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. बायकोला भेटल्यानंतर बायकोनं तुलसीदासाची चांगलीच कान उघडणी केली आहे. त्यांच्या या विषयासक्तीबद्दल बायकोनं चांगलीच कान उघडणी केली आहे. बायकोने सज्जड दम भरला आहे आणि तुलसीदासांना बायको म्हणाली आहे की अहो एवढा माझा ध्यास घेतलात, यापेक्षा एवढाच ध्यास प्रभू रामचंद्रांचा घेतला असता तर रामचंद्र साक्षात तुमच्या पुढे उभे राहिले असते. या एका वाक्यानं तुलसीदास गडबडून गेले. या एका वाक्यानं तुलसीदास हदरले. या एका वाक्यानं संत तुलसीदासाचे संत तुलसीदास झाले आणि त्याच क्षणी माघारी फिरले बेचैन अवस्थेमध्ये आणि त्यांनी रामनामाच्या धून जी सुरू केली आहे, रामनामाचा आश्रय घेतलेला आहे आणि ज्याच्या मुखी राम तयासी काम बाधू शकेना या समर्थांच्या वचनाप्रमाणे हळूहळू काम त्यांचा शांत झाला आहे. रामनाम आणि धून सतत चालू आहे. या रामनामाचा परिणाम असा झाला, त्यांचा असं म्हटलं गेलं आहे की त्यांचा एक विशिष्ट नियम होता. त्या काळामध्ये आजच्यासारखे फ्लॅशचे संडास नव्हते. तांब्या घ्यायचा आणि कुठेतरी बहिर प्रदेशामध्ये प्रातर्विधीसाठी जायचं, असा तो काळ. वराड निघालं लंडनला. या देशपांडेंच्या भाषेत सांगायचं झालं तर होल वावर्स इज अवर्स, होल वावर्स इज अवर्स अशा न्यायाने जायचे. शौच विधी झाल्यानंतर तांब्यातलं उरलेलं थोडंसं पाणी, तांब्या असेल लोटा असेल काय जे असेल ते, त्यातलं उरलेलं थोडंसं पाणी रोज एकाच झाडाला घालण्याचा त्यांचा परिपाठ होता. रोज त्या झाडाला उरलेलं पाणी त्या झाडाच्या बोटाला घालायचं आणि माघार निघायचं. असं काही काळ त्या झाडाला पाणी घातल्यानंतर असं सांगितलं गेलं आहे की त्या झाडावरती एक ब्रह्म राक्षस होता आणि त्या ब्रह्मराक्षस प्रसन्न झाला त्याला पाणी मिळाल्यामुळं. आणि एके दिवशी तो ब्रह्मराक्षस तुलसीदासांच्या पुढ्यात उभा राहिला आणि तुलसीदासाला म्हणाला की मी प्रसन्न आहे, तू काय मागायचे ते माग, मी तुला देतो. तुलसीदास थोडेसे भयग्रस्त सुरुवातीला झाले, पण त्यांनी विचार केला की मला काय वाटेल ते माग म्हणतोय. म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला रामाच्या दर्शनाची इच्छा आहे, मला रामाचं दर्शन घेऊन दे, घडवून दे. तेव्हा ते ब्रह्मराक्षस असं म्हणालं की अरे ज्याचं तू नाव घेतोयस ना ते नाव काढलं तरी माझ्या अंगाला थरकाप होतो, पण मी तुला वचनबद्ध आहे, मी सांगतो त्याप्रमाणे केलंस तर तुला दर्शन घडेल. तुलसीदास म्हणाले सांगा. तू म्हणाले ती पलीकडे दिसते ना मंदिर, तिथं तू सांगतोस त्याची कथा चालू आहे, चालते. त्या ठिकाणी एक वयोवृद्ध व्यक्ती सगळ्यात आधी येते, खांबाला टेकून बसते आणि सगळ्यात शेवटी जाते. ती तू ज्याचं नाव घेतो त्याची महान भक्त आहे, त्याचे पाय घट्ट धर, तुझं काम होऊन जाईल. एवढा संकेत या ब्रह्मराक्षसाने दिला मात्र तुलसीदासांना. आणि तुलसीदासांनी त्याप्रमाणे अवलोकन केलं. त्या मंदिरामध्ये खरंच रामकथा चालू होती. त्या मंदिरामध्ये तुलसीदासांनी बारकाईने बघितलं की खरंच एका खांबाला एक म्हातारा येऊन बसतो आहे, सगळ्यात शेवटी जातो आहे. तुलसीदासांनी पाळत ठेवून त्या म्हाताऱ्याचे पाय घट्ट धरले. ते म्हातारे दुसरे कोणी नसून बलभीम हनुमान होते. त्यांनी एका झटक्यामध्ये तुलसीदासाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण तुलसीदासाने पण असा अष्टांग नमस्कार घेतला आणि म्हणाले शरण शरण हनुमंता असं म्हणाले असतील. आणि हनुमंताला दया आली आणि म्हणाले की मला रामचंद्रांचं दर्शन घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी हनुमंतानं सांगितलं आहे की तू रामनामाच्या योग्य वाटेवरती आहेस. हे रामनामाचं
आणि तुझं जे सामर्थ्य आहे ते वाढव आणि तुला रामाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. हे साक्षात हनुमान असल्यामुळं तुलसीदासांना या राम नामाची जी शक्ती प्राप्त झाली होती ती हनुमंताच्या कृपेनं ती अधिक तीव्रतर झाली आणि तुलसीदासांना हनुमंताच्या कृपेनं प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालेलं आहे असं त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे. एवढंच नाही तर संत तुलसीदासाला हनुमंताच्या कृपेनं आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेनं या ठिकाणी मानस रामचरित मानस या ग्रंथाची रचना संत तुलसीदासांच्या करवी झालेली आहे आणि सगळ्यात श्रेष्ठ अशा प्रकारे सगळ्या जगामध्ये भारताच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये प्रिय असलेली ही रामचरित मानस कथा हे तुलसीदासावरती असलेल्या हनुमत कृपेचं वैभव आहे असं म्हटलं गेलं आहे. असंही म्हटलं गेलं आहे की हनुमंतानी स्वतः रामायणाची रचना संस्कृतमध्ये केलेली आहे. मी भाग्यवान की मला हनुमान लिखित संस्कृत रामायण पंढरपूरला संत साहित्य संमेलन जेव्हा झालं तेव्हा त्याचा आम्ही अध्यक्ष होतो आणि हस्तलिखित विभागाचा. तेव्हा हे हस्तलिखित स्वरूपामध्ये मला होळकरवाड्यामध्ये प्रदर्शन भरलं होतं आणि होळकरवाड्यामध्ये हा ग्रंथ हस्तलिखित स्वरूपामध्ये मला तो बघायला मिळाला आणि आज त्याचं काय झालं कुठं आहे मला माहित नाही. पण हनुमंतानी संस्कृतमध्ये राम कथा लिहिलेली आहे. यानंतर ती तुलसीदासाने जेव्हा पाहिली तेव्हा तुलसीदास असं म्हणाले की अरे तुमची जर रामायण कथा असेल तर माझ्या रामायणाला कोण विचारणार आहे. तेव्हा मी माझं रामकथा जी लिहिणं चालू आहे ती मी बंद करतो. मग तुमच्या हनुमंता तुमच्या पुढे माझं रामकथा कोण आणि ऐकणार आहे आणि वाचणार आहे. तेव्हा असं म्हटलं गेलं आहे की हनुमंतानी आपली रामकथा समुद्रामध्ये बुडवलेली आहे. परंतु यापुढे असंही म्हटलं गेलं आहे की हनुमान हे बुद्धिमत्तां वरिष्ठम असल्यामुळं हनुमंतानी आपली कथा समुद्रामध्ये बुडवण्यापूर्वी ती कथा शिलेवरती लिहिलेली आहे आणि शिला बुडवलेल्या आहेत. पुढं असंही म्हटलं गेलं आहे की या सगळ्या शिला आणि सापडलेल्या आहेत आणि हनुमंतानी संस्कृतमध्ये लिहिलेली रामकथा त्यामुळंच आपल्याला उपलब्ध झालेली आहे. संस्कृतामध्ये मी स्वतः अज्ञानी असल्यामुळं मी फार मोठा प्रयत्न केला नाही ती संस्कृत रामायण उपलब्ध करण्याचा. ते आज उपलब्ध आहे का आणि प्रिंटिंग स्वरूपामध्ये उपलब्ध आहे का याची मला माहिती नाही. श्रोत्यांपैकी जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी मला देऊन उपकृत करावं एवढंच मी या ठिकाणी म्हणेन. मला या ठिकाणी माझा उद्देश एवढाच आहे की तुलसीदास सुद्धा हनुमंताच्या कृपेनं कितीतरी मोठे झालेले आहेत. गोरखपूरचं जे प्रेस आहे या गोरखपूरच्या गीता प्रेसनं हनुमान विशेषांक एक काढलेला आहे. या हनुमान विशेषांकाच्या शेवटच्या भागामध्ये ज्या ज्या भक्तांना सहज लीलया हनुमंताच्या अस्तित्वाचे अनुभव आलेले आहेत या अनुभव त्या ठिकाणी ग्रंथित करण्यात आले आहेत, देण्यात आले आहेत. हे अनुभव जर आम्ही वाचले तर अंगावरती शहारे आल्याशिवाय राहत नाही. हनुमंत चिरंजीव अवतार असल्यामुळं ते आज सुद्धा उपलब्ध आहेत. वायुपुत्र असल्यामुळं ते तुमच्या आमच्यासाठी वायुरूपाने स्मरण करताच प्रगट होणारे आहेत. आपण बघितलं की 7 सिद्ध स्मरण करताच प्रगट होणारे आहेत. श्री दत्तो नारदो व्यासो शुकश्च पवनात्मजः कार्तवीर्यश्च गोरक्षो सप्तैते इति स्मर्त्रगामिना. हे ते 7 सिद्ध स्मरण करताच वायुरूपाने प्रगट होणारे आहेत. त्यामध्ये हनुमान तर काय सदैव वायुरूप असल्यामुळं या वायूच्या प्रत्येक कणाकणामध्ये श्री हनुमान आहेत. आमची हाक सगळ्यात अगोदर हनुमंताला पोचू शकते हा भाग आम्ही विचारात घेतला पाहिजे. मला एक अशी खोड आहे आत्मस्तुतीची आणि या आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी सांगितल्याशिवाय राहत नाही. घटना अशी आहे की आम्हाला गिरनार पर्वत चढायचा होता. भगवान दत्तात्रेयांच्या त्या मनोहर पादुकालाचं दर्शन या गिरनार पर्वतावर जायचं होतं. पण 10,000 पायऱ्या 10,000 पायऱ्या चढायच्या होत्या. 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 10,000 पायऱ्या चढायच्या
रिटायर झाल्यानंतर साधारणपणे 3 वर्षानंतर मला हा 64-65 दरम्यान माझं वय असेल त्यावेळेला आणि हा उपक्रम करायचा होता. घरामध्ये माडीवर जायला फक्त 15 पायऱ्या, पण या 15 पायऱ्या चढून माडीवर गेल्यानंतर मला दम लागतो अशी माझी स्थिती. आणि इच्छा तर आहे की 10,000 पायऱ्या चढून भगवान दत्तात्रेयांच्या पादुकाचं दर्शन घ्यायचं. पण आम्ही पहाटे 3ला सुरुवात करणार होतो. तिथे गेलो. माझ्यावर माझे स्नेही, त्यांच्या पत्नी आणि माझी बायको असं आम्ही चौघांनी हा उपक्रम हाती घेतला आणि प्रवेशद्वाराच्या ठिकाणी हनुमान मंदिर आहे, हनुमंताची मूर्ती आहे. मी मनातल्या मनात विचार केला की आपल्याला स्वतःच्या बळावरती ही गोष्ट कदापि शक्य नाही. आता आपण एक काम करूया, या ठिकाणी या हनुमंताला मनोभावे नमस्कार करूया, शरण जाऊया आणि हनुमंताला सहाय्य मागूया की हनुमंता, ती तुझी थोडी शक्ती तरी मला दे, ह्या 10,000 पायऱ्या चढता येतील अशी. आणि हनुमंताला मनोभावे नमस्कार करून आम्ही त्या 10,000 पायऱ्या चढायला सुरुवात केली. 10:30च्या सुमाराला आम्ही त्या शेवटच्या टोकावरती भगवान दत्तात्रेयाच्या ठिकाणी पादुका विराजमान आहेत. पहाटे 3ला सुरू केलेलं हे चालणं आमचं 10:30च्या दरम्यान आणि त्याला संपलं. त्या ठिकाणी आम्हाला सुंदर अशा प्रकारचं दर्शन मिळालं. तिथं 5-10 मिनिटं कोणाला बसू देत नाहीत, पण आम्ही चौघांनी आतमध्ये प्रवेश केला आणि आमचे सांप्रदायिक अष्टकं वगैरे जेव्हा म्हणायला सुरुवात केली तेव्हा तिथल्या लोकांना आम्हाला उठवावं असं वाटलं नाही. साधारणपणे जवळजवळ 1 तास आम्ही त्या पादुकांच्या सन्निध होतो. नंतर आम्ही आलो बाहेर आणि खाली उतरायला सुरुवात केली. येताना वाटेमध्ये दत्तधून जे आहे त्या दत्तधुनीचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. साधारणपणे 1500 पायऱ्या जेव्हा शिल्लक राहिल्या असतील, 1500 पायऱ्या, तेव्हा मात्र माझे पाय लट 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 कापायला लागले. सगळं त्राण, आता शक्ती पूर्ण संपलेली होती. निघतानाच आम्ही खिशामध्ये बऱ्यापैकी रक्कम ठेवली होती की न जाणो आपल्याला आवश्यकता पडली तर आपल्याला डोली करता यावी. आता 1500 इतकं मोठं आपल्याला यश पदरात पडलं आहे. आता केवळ 1500 पायऱ्या उतरायच्या आहेत आणि आता पाय लट 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 कापायला आले आहेत. एका क्षणी मनामध्ये विचार आला की आता एवढा भाग तरी का होईना आपण डोली करूया आणि खाली जाऊया असा विचार मनामध्ये आला. पण असं का झालं असं जेव्हा मी मनामध्ये आतमध्ये डोकावून बघितलं, कारण या ठिकाणी आल्यानंतर आमच्यामध्ये अशी चर्चा सुरू झाली आमच्या चौघांच्या मध्ये की आता आपल्याला ECG करायची गरज नाही, आमची छाती ओके आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. आम्ही ज्या अर्थी एवढ्या पायऱ्या चढून ज्या अर्थी मी एवढे उतरून खाली आलेलो आहोत त्या अर्थी आम्ही आरोग्यदृष्ट्या ओके आहोत, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. आणि या चर्चेमध्ये मोठा सूर माझा होता, अभिमान मला झाला होता, गर्व मला झाला होता माझ्या या अद्वितीय कर्तृत्वाबद्दल की आपण एवढ्या मोठ्या पायऱ्या चढलो आणि एवढ्या मोठ्या पायऱ्या उतरलो. परंतु जेव्हा 1500 पायऱ्या शिल्लक राहिल्या तेव्हा पाय जेव्हा लटलट आणि कापायला लागले तेव्हा मनामध्ये विचार आला की आपण हनुमंताला प्रार्थना केली म्हणून आपल्याला शक्ती मिळाली आणि आता आपण हनुमंताला विसरलो आहोत. आणि मग मी जेव्हा त्या हनुमंताची क्षमा मागितली तेव्हा पुन्हा एकदा बळ आलं आणि आम्ही खाली आलोत. एक फक्त छोटासा आणि संकल्पना सांगायला राहिला की आम्ही जेव्हा शेवटच्या वरच्या टोकावर गेलो होतो तिथं एक वानर आलं. लोक असं म्हणाले की तो वानर कधीच येत नाही, आज कसं काय इतक्या उंच वानर येत नाही म्हणलं कधी. आता दत्ताचे तर कधी आम्हाला वानर दिसलं नाही, पण ते त्या दिवशी होतं. माझ्याकडं त्या वानराला द्यायला खायला द्यायला काही नव्हतं. माझेच नाही आर.पी. कुलकर्णी यांच्या शबनममध्ये बिस्किटाचा पुडा होता, त्यांच्याकडनं तो घेतला आणि त्या माकडाला दिला. आणि आता मात्र माझी खात्री पडली की ते माकड दुसरं कोण नव्हतं तर ज्या हनुमंताला आम्ही बळ देण्याची प्रार्थना केली होती, माझी श्रद्धा हीच आहे की ते वानर म्हणजे आम्हाला पायाला 10,000 पायऱ्या चढण्याचं आणि उतरण्याचं बळ देणारा तो हनुमान होता. जेव्हा हनुमंताचं स्मरण केलं आणि हनुमंताची क्षमा मागितली की मला जो गर्व झालाय हनुमंता त्याबद्दल क्षमा कर, तेव्हा पुन्हा एकदा बळ आलं आणि सहजलेल्या त्या 1500 पायऱ्या उतरून आम्ही खाली आलेलो आहोत. सांगायचं तात्पर्य असं की हनुमान देवता ही अल्प अशा प्रकारे जरी आपली आणि भक्ती असेल तर आपल्याला प्रेरणा देते आणि हळूहळू आपल्याला जसजसे अनुभव येतील तसतशी ही हनुमान देवता आपल्या कर्वे कार्य करून घेते. आपली श्रद्धा आपोआप वाढते. अशा या वीर हनुमंताच्या जे काही स्तवन समर्थाने
भीमरूपी महारुद्र स्तवनाच्या माध्यमातून केलं आहे. या अष्टकावरती आपल्या चिंतनाच्या माध्यमातून प्रवेश करण्याचा आणि चिंतन मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आज मी या ठिकाणी थांबणार आहे. उद्यापासून दुसऱ्या प्रवचनापासून या चिंतनाला मी प्रारंभ करणार आहे. इतिशम.